हाय हॅलो गाईस, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपली लाडकी रेश्मा चॅनलवर सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आपले आतापर्यंतचे 10 पाठ झालेले आहेत. त्यासाठी तुम्ही खूप सारं प्रेम, खूप सारं तुमचे सल्ले दिलेले आहेत, त्याबद्दल खूप तुमचे मी मनापासून आभारी आहे. तर कालच्या पाठच्या अनुषंगानुसार आपण पुढचा पाठ चालू करते मी 11वा. तर आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, बेल आयकनला क्लिक करा आणि खूप सारं तुमचं प्रेम द्या. तर चला आता आपण सुरुवात करूया नेक्स्ट पार्टला. तर कालच्या पार्टमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की तिकडून मला माझ्या वडिलांनी आणलं आणि आणल्यानंतर मग तिथून पुढे आता तिथून तर मला सासरवाडी, तर तिकडून तर मला मम्मी पप्पांनी तर आणलं होतं मला. आता तिकडून आल्यानंतर परत इकडचं टेन्शन की बाबा आता मला तर यायची इच्छा नव्हतीच, तसं तर यायचं पण होतं आणि नव्हतं पण यायचं, कारण त्रास पण एवढा होत होता सगळ्या गोष्टींचा की बाबा त्या त्रासापायी जर माझा जीव गेला असता किंवा काय झालं असतं मला, तर माझ्या बाळाला कुणी बघितलं असतं. हा खूप मोठा विषय होता. त्याच्यामुळं मग मी त्या गोष्टी सगळ्या कानामागं टाकून किंवा हे करून मी माझ्या वडिलांबरोबर नाईलाजास्तव इथपर्यंत आले. तर तिथून आल्यानंतर 2-3 दिवस मी खाणं पिणं सगळं सोडलं होतं की बाबा आता नेमकं काय करायचं आयुष्यामध्ये. एवढा मोठा आपण लग्नाचा तर निर्णय घेतलाच होता, पण त्यातल्या त्यात आता हे बाळाचं पण एवढं मोठं हे झालंय. बाळ पण झाले आपल्या आयुष्यात, दुसरा जीव वाढणार आहे, त्याला आपण वाढवायला लागणार आहे. त्यासाठी कसं काय, ह्या टेन्शनने मी 2-3 दिवस जेवण खाणं पिणं सगळं सोडलं होतं. नंतर त्याच्यामुळं मी आजारी पण पडले, माझ्यामुळं बाळ पण आजारी पडलं. कारण मी खात पित नव्हते म्हणून बाळाला दूध वगैरे येत नव्हतं. तिचं पोट भरत नव्हतं, तिला पण त्रास व्हायला लागला. ती पण आजारी पडली, मी पण आजारी पडले. मग ह्याच्यामध्ये एक 4-5 दिवस 8 दिवस माझे निघून गेले की बाबा आता कसं. मला मम्मी पप्पा सगळे समजून सांगायचे. भाऊ, माझी एक मैत्रीण होती जीवलग अशी तिथं राहायला, तर ती पण मला खूप समजून सांगायची की बाबा जाऊ दे रेश्मा, नको टेन्शन घेऊ, होईल व्यवस्थित सगळं. पण मी वारंवार मला विचार यायचं की बाबा माझ्या बाळाचं पुढं होणार कसं, की बाबा काय हे असं आयुष्य किती दिवस काढणार, मी कसं काढणार. की आता मी असं काहीच करू शकत नाही की त्यावेळेस जर मी माझ्या आई वडिलांचं ऐकलं असतं, बाळाचं किरटिंग वगैरे केली असती, तर त्यावेळेस थोडंफार तरी म्हणजे त्या बाळाचे माझ्यामुळे तरी हाल नसते झाले. मला असं दोषी वाटायला लागलं की माझं मलाच किंवा माझ्यामुळे ह्या लहान लेकराचं एका जीवाचं आयुष्य बरबाद होणार आहे किंवा पुढचं आयुष्य त्याचं कसं निघणार आहे, काय होणार आहे. आता त्याचे खाण्यापिण्याचे दिवस आहे. 4-5 महिन्याचं बाळ, 5-6 महिन्याचं झालेलं बाळ, त्याच्या आत्तापासून तिकडं बी त्याच्या वडिलांच्या घरी पण हाल आणि इकडं पण हाल. म्हटल्यावर कसं, आणि त्याच्यात सगळ्या गोष्टींचं कारणीभूत मीच, असं मला वारंवार त्या गोष्टीचं आतल्या आत मला चालायचं. म्हणजे त्या गोष्टीमुळे मी जास्त खचत चालले होते की मला 8-15 दिवस मला काही सुचत नव्हतं कोणत्याच गोष्टी. जरी दवाखाना केला, दवाखान्यातून आणलं, थंडी ताप हे ते असे आजार थोडेफार किरकोळ या टेन्शनमुळे मला व्हायला लागले. पण तरी पण मी एकटीच विचार करत बसायची की बाबा काय करायचं, कसं होणार माझं पुढं, काय होईल बाबा, असं सारखं विचार करून टेन्शन घेऊन घेऊन माझी तब्येत पण एवढी खालावली. बरंचसं काय काय झालं त्याच्यामध्ये. बरेच दिवस मी अ, ते दवाखान्यात एकदा नेल्यानंतर परत बी मी आजारी पडले. माझे वडील आणि आई मला वारंवार समजून सांगायचे, बाबा तू टेन्शन नको घेऊ, जाऊ दे सगळ्या गोष्टी, जाऊ नको हे करू. तू 2 दिवस वाटलंस तर तुझ्या मैत्रिणीकडे राहायला जा किंवा तुला जिथं जायचं तिथं जा, फिरून ये, असे माझे आई वडील वारंवार मला सांगायचे. तर मी सगळ्या गोष्टी बाबा चला आता किती दिवस, असं मला वाटायचं ह्यांच्यावर पण भार नको, कारण दवाखान्याचा पण खर्च वाढायला लागला, खाण्यापिण्याचं पण. तर मी थोडाफार मैत्रिणीने पण मला भरपूर समजून सांगितलं. मग त्या गोष्टीचा मी विचार केला थोडासा की बाबा चला, त्यांनी हातपाय गाळलेत म्हटल्यावर मला गाळून जमणार नाहीत. कारण त्यांनी त्याची जबाबदारी सोडली असली तरी पण माझी जबाबदारी माझ्या बरोबर आहे. मला त्या जबाबदारीचं हे करणंच आहे. आता तिच्यासाठी तरी मला जगणंच आहे, तिच्यासाठी 2 पैसे कमवणंच आहे किंवा तिच्यासाठी मला भक्कम राहणं. मूळ म्हणजे सगळ्यात गोष्टी महत्वाच्या म्हणजे मला भक्कम राहणं खूप गरजेचं होतं त्यावेळेस तरी. जर मी भक्कम नसते राहिले तर बाळाचं पुढं काय दुखापत म्हणा किंवा तिच्या जीवाला काय धोका झाला असता, तिला जर खाणं पिणं व्यवस्थित नसतं भेटलं तर तिची तब्येत किंवा तिला काय वेगळं काय झालं असतं, तर मग मी पुढं काय केलं असतं. म्हणून त्यावेळेस मी खूप खूप सारा विचार केला. खूप म्हणजे महिनाभर मी तरी विचारच करत होते ह्या गोष्टीचा, या टेन्शन मध्ये की काय होणार काय होणार. मग नंतर विचार करून मी म्हटलं ठीक आहे चालते. मम्मीला मी सांगितलं की बाबा तू सांग मला, मी काम करते, वाटलंस तर कामाला जाते मी कुठंतरी दुकानात एखाद्या शॉपमध्ये किंवा काय. मला तसं पण पार्लरचं थोडंफार काम येतच होतं. तर मी तिला म्हटलं पार्लरच्या एखाद्या शॉपमध्ये मी काम बघते, तिथं कामाला जाते. पण काय व्हायचं की बाळ छोटं असल्यामुळं मग बाळाची पण काळजी घेणं किंवा
तिथून ज्या ठिकाणी आम्ही राहत होतो तिथून गाव जे होतं आतमध्ये ज्या ठिकाणी कामाला जायचं, मी 1-2 ठिकाणी विचारलं पण होतं कामाबाबतीत, की बाबा कामाचं कसं भेटतंय का नाही. म्हटलं जेमतेम 4-1 हजार रुपये जरी पगार भेटला तरी पण त्यावेळेस म्हणजे सेफ होता आणि चांगला होता असं मला वाटायचं. तर मी माझ्या मैत्रिणीची ओळखीचीच एक पार्लर आली होती, तिला विचारलं तिने, की बाबा हिला पार्लरचं काम येतंय तर तुम्ही तिला कामाला ठेवाल का? त्याने ठीक आहे ठेवू म्हणे, कामाला कामाचा काही विषय नाही. पण त्यांना माहिती होतं की बाळ आहे, मग बाळाचं कसं करणार तू काय? पण आता तो एक मोठा प्रश्न होता की बाळाचं कसं करायचं, की दिवसभर समजा सकाळी 10 वाजता गेले तर संध्याकाळीच 5 वाजता 6 वाजता ती सोडणार, मग दिवसभर बाळाचं परत काय करायचं काय नाही. तरी पण मी 1-2 दिवस ट्राय केलं, बघितलं, पण काय व्हायचं, बाळ काही जास्त मोठं नव्हतं, 7-8 महिन्याचं बाळ होतं. ती काही लगेच वरचं खात नव्हती. तिला म्हणजे डॉक्टरांनी सांगितलंच नव्हतं की वरचं तिला लगेच काही देऊ नका, जेवढं तुम्हाला तुमच्या अंगावर दूध पाजता येईल तिला तेवढं तुम्ही दूध पाजा. फक्त बाहेरचं जास्त काही देऊ नका, कारण तिची कंडिशनच खूप नाजूक होती त्यावेळेस. आणि त्यात खाणं पिण्याचे हाल, माझ्या टेन्शनमुळे तिची पण तब्येत वीक झाली होती खूप. ते पण हे त्याच्यामुळं डॉक्टरांनी सांगितलं की तिला जेवढं तुम्हाला अंगावर हे करता येईल तेवढं तुम्ही तिला अंगावरचं स्वतःच दूध पाजा म्हणून. तर मग ते एक टेन्शन. नंतर थोड्या दिवस परत मी जाऊन दिले. म्हटलं जाऊ दे चला. तर मग मम्मी मला काय म्हटली, की बाबा जेणेकरून तू तिला पण बघू शकते आणि घरात पण थांबू शकते असं काहीतरी काम कर तू. मग तिथे एक शिवण क्लास चालू म्हणजे होते तिथं एक मशीन क्लासवाले. तर मग त्यांना चौकशी केली, विचारलं की मशीन क्लास घेताय तुम्ही तर मग येऊ का मी? तर मग त्यांनी क्लासेस चालू केलेलेच होते नुकतेच, मे महिन्याच्या दरम्यान होता. मग मी त्यावेळेस चालू केले तिथं क्लास. म्हणजे तिथं काय 2 तासाचंच थांबायचं. मग ती दुपारची झोपली का मग मी जायचे. क्लास चालू केले. क्लास केला. 2 महिने मी क्लास केला. त्याच्यामध्ये घरात पण मम्मीला मी काम करू लागायचे थोडेफार. जे मेसचे डबे होते तिला म्हटलं तू मेसचे डबे पण वाढवले तरी पण चालेल. म्हणजे टेन्शन नाही की तुला पण हे आधार होईल आणि मला पण आधार होईल आणि घरामध्ये पण टेन्शनचं काम राहणार नाही. पैसे पाणी वगैरे आपले व्यवस्थित. त्याच्यामध्ये माझ्या पप्पांचे पण ह्या टेन्शनमुळे की बाबा आता ही पोरीची पोरगी एवढे आपल्यापाशी राहतीये, किती दिवस राहील किंवा नाही का, म्हणजे त्यांना किती दिवस राहीन यापेक्षा बाबा अख्खं आयुष्य कसं काढेल माझ्यापाशी असं त्यांना टेन्शन होतं. की शेवटी कसं असतं, पोरगी ही नवऱ्याच्या घरीच चांगली म्हणजे असते, चांगली असेल किंवा तिथं चटणी भाकर खाल्ली तरी आई वडिलांना त्या गोष्टीचं खूप समाधान असतं. पण ज्यावेळेस एखादी लग्न झालेली मुलगी आपल्या घरामध्ये परत राहायला येते किंवा माहेरी राहते, त्यावेळेस तिची इज्जत किंवा तिचं टेन्शन जे काय असतं ते आई वडिलांनाच माहिती असतं. आई वडीलच त्या गोष्टी हे करू शकतात. तर ते त्यांना वारंवार टेन्शन यायचं. त्या टेन्शनमध्ये ते जास्त ड्रिंक करायचे. त्यांची तब्येत परत हे व्हायची ड्रिंक केल्यामुळं, मग त्यांना त्रास व्हायचा. कारण त्यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही जास्त ड्रिंक वगैरे करू नका. तुम्हाला खूप पुढं त्रास होण्याची शक्यता आहे. त्यांना ते बरंचसं काही काही सांगितलं होते आजार. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मी की ते आजारी होते, ऍडमिट पण केलं होतं. त्यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही ड्रिंक जास्त करू नका. पण आता काही गोष्टी अशा असतात की बाबा काय म्हणतात ना, की गरज नसताना पण किंवा काही हे काही गोष्टी काय बाबा करायच्या नसतात आपल्याला, पण त्या कराव्या लागतात. तसं त्यांचं एक हे झालं की बाबा टेन्शन आहे, त्या टेन्शनमध्ये मी काय करू? मला सुचत नाही. मी कोणाला सांगू पण शकत नाही, कोणाला काही बोलू पण शकत नाही. अशा टेन्शनमध्ये मग ते कोणाला न बोलण्यापेक्षा बाबा हे दारू पिऊन त्यांचं वाटायचं की तेवढं जरा बरं वाटतंय बाबा मला असं. आता हे स्ट्रगल माझं खूप म्हणजे मला 2-3 महिने 3 महिने तर माझ्या क्लासमध्येच गेले. 3 महिने मी क्लास केला. मग नंतर क्लास झाल्यानंतरचा विषय की बाबा त्या मॅडम म्हटल्या आता तुला मशीन घ्यावी लागेल एखादी. मग आता त्या मशीनसाठी मशीनचं स्ट्रगल कसं करायचं? मी त्यांना म्हणायचे की तुमच्या जवळचे जे काही ब्लाऊज असेल मी तिथं बसून त्यांच्या जवळ ब्लाऊज शिवायचे. मग त्या ब्लाऊज शिवून म्हणजे नाही का कटिंग वगैरे करून द्यायच्या. मग मी तिथं ब्लाऊज शिवायची त्यांच्यापाशी. मग त्याच्यातून ते जे काही थोडेफार पैसे यायचे ते मी पैसे साईडला ठेवायचे किंवा थोडेफार मम्मीला घरात द्यायचे खर्चासाठी. परत बाळाचा खर्च, खाणं पिणं, तिचं कपडा लत्ता मी थोडं थोडं बघायचे. ते थोडंफार बघायचे, मी थोडंफार बघायचे असं करत. मग नंतर थोडे दिवस थोडेफार निम्मे पैसे मी जमवले. मग निम्मे पैसे मम्मीने मला दिले आणि मग त्याच्यानंतर मी 4-5, 5-6 महिन्यानंतर मी मशीन घेतली. मशीन घेतल्यावर मग मी उलट आता त्याच्या मॅडमकडं काम यायचं शिवणचं.
थोडंफार. मग मी त्यांना म्हणायचे तुमच्याकडे जे काय काम येतं त्याच्यामध्ये मला थोडंफार तुम्ही मला देत जा. म्हणजे त्यांचं शॉपच होतं चांगलं मोठं. मग त्याच्यामध्ये थोडंफार मला काम द्यायच्या त्या. मग त्याच्यानुसार मग मी थोड्या दिवस म्हणजे बरेच दिवस मी वर्षभर तरी मी ते काम केलं मशीनचं. आणि त्यातल्या त्यात तिथं पण एक मोठं दुकान होतं होलसेलरचं. त्याच्यामध्ये तिथं परकर वगैरे शिवायला देत होते. मग आम्ही चौकशी करून बऱ्याचशा अशा 5-6 जणी बायकांचा गट बनवला. गट बनवून त्यांनी मग ते लोक गट गट म्हणजे का 5-6 बायकांचा गट असेल ना त्याच गटाला ते काम देत होते. मग ते काम द्यायचे दिवसाला 1-1 डझन, 2-2 डझन, 3-3 डझन. त्यावेळेस 100 रुपये डझन परकर असायचे आम्हाला शिवायला. फक्त त्यांच्या एक साईड टिपा मारायच्या असं काम होतं. मग ते मी खूप दिवस काम केलं आम्ही तिथल्या बायकांनी मिळून 5-6 जणी होत्या. मग त्या पैशावर थोडेफार ते साठलेले पैसे माझे आणि हे परकरचे वगैरे किरकोळ ह्याचे सामान नाही का वस्तूंचे पैसे घेऊन मग मी त्याच्यानुसार माझी मशीन घेतली 4,500ची त्यावेळेस. मग तिथून पुढे माझं काम पण चांगलं व्यवस्थित जरा म्हणजे जेमतेम चालायला लागलं. मम्मीला पण थोडाफार आधार व्हायला मम्मीला पण थोडाफार हातभार व्हायला लागला. मग ह्या कामाच्या ह्याच्यामध्ये मग मी 4-5 महिने भरपूर काम केलं. खूप सारं काम केलं. पैसे साठवले थोडेफार मम्मीला घरामध्ये, वडिलांना घरामध्ये दिले पैसे. आणि मग नंतर आता एवढ्या कामाच्या व्यापामध्ये मग माझ्या नाही का आता लक्षात यायला लागले की बाबा आता वर्ष होणार आहे माझ्या बाळाला. वर्षाचं व्हायला लागले बाळ. आता एक 8-15 दिवसांनी तिचा बर्थडे पण आहे. आता मी ठरवलं होतं की बाबा सगळ्या गोष्टी तिचं जसं जन्म झाला तसं तिच्यासाठी असं मोठं काय असं आम्ही केलंच नव्हतं. की बाबा नाही का तिचं काय बारसं, तिचं नाव ठेवायचं. नाव सुद्धा माझ्या मैत्रिणीने तिचं नाव ठेवलं होतं जुई म्हणून. आणि दुसरं नाव ठेवलं होतं आर्या. तर ते भावाने नाव ठेवलं होतं माझं. ते पण नावाचं पण आम्ही काय नाही का बारसं वगैरे घालतात. किंवा ते पाचीचं 12वीला बराचसा कार्यक्रम असतो. ते पाचीला पण किती गोंधळ झाला तर तुम्हाला मी सांगितलंच ते मागच्या भागामध्ये. तर त्याच्यामुळे तिचं असं मोठं कार्यक्रम, तिचं असं कोड कौतुक असं कोणीच केलं नाही. आणि मग मला वाटायचं की बाबा चला माझ्याशिवाय तरी तिचं कोड कौतुक करणार कोण आहे दुसरं माझ्या आई वडिलांशिवाय आणि माझ्याशिवाय. त्यातल्या त्यात आई वडील तर ते आजी आजोबा म्हणून तर करणारच होते त्याचा विषय नाही. पण मी आई म्हणून तिच्यासाठी काय करू शकते किंवा काय केलं पाहिजे. तर त्यावेळेस माझ्या डोक्यात ते की बाबा आता एवढे पैसे थोडेफार म्हणजे साठलेत माझ्याकडे जेमतेम काय जे काय असतील ते. त्यानुसार मी तिचा माझ्या पद्धतीने जेवढा करता येईल तेवढा मी बर्थडे मोठा साजरा करायचा असं ठरवलं. तर मग मी मम्मीला सांगितलं की बाबा माझ्या बाळासाठी मला हे घ्यायचंय ते घ्यायचंय. ज्या गोष्टी बाबा पैंजण म्हणा तसं माझ्या आईने तिला पैंजण केले होते, कान टोचले होते तिचे, सोन्याच्या कानाच्या बाळा पण होत्या. पण माझ्या डोक्यात की बाबा मी स्वतः तिच्यासाठी काहीतरी करावं म्हणून मग मी मम्मीला म्हणायचे तिच्यासाठी छान छुमछुम असे छान चांगले पैंजण, तिच्या हातामध्ये चांदीच्या बांगड्या, कानातलं वगैरे किंवा नाहीतरी बर्थडे चांगला छान असा फ्रॉक घेऊन मस्त फोटोशूट वगैरे करायचं. त्यावेळेस फोटोशूट नव्हतं पण तरी पण मी त्यावेळेस तिचे ना बरेचसे फोटो पण काढले होते नाही म्हणून. की फोटो स्टुडिओमध्ये जाऊन तेव्हा काही 20-20, 30-30 रुपयाला कॉफी असायच्या. मग तशा मी कॉफ्या काढून ठेवल्या. तिचे फोटो पालथी पडायला लागली वगैरे. नव्हती कंडिशन माझी पण माझी मैत्रीण होती माझ्या बरोबर. ती मला म्हणायची चल मी आहे ना तू नको टेन्शन घेऊ. तिची पण परिस्थिती त्यावेळेस चांगली होती. तर मग ती म्हणायची चल मी आहे तू नको टेन्शन घेऊ. मग मी तिच्या बरोबर जाऊन मग तिचे पालथी पडायला लागलेली, उभी राहायला लागलेली, चालायला लागली. मी असे बरेचसे फोटो काढले. बर्थडेचे पण तिचे मी त्याच्या वेळेस फोटो काढले. आणि मग बर्थडेचा आधी फोटो काढले होते. मग नंतर आता बर्थडेचा दिवस जो म्हणजे नाही का एक 4-5 दिवस राहिले बाबा बर्थडेला. मग मी बाकीचे बरेचसे जे काही मला पाहिजे तेवढे तिच्यासाठी फ्रॉक वगैरे, खेळणी वगैरे सगळं घेऊन आले होते. पण माझ्या आई वडिलांचं म्हणणं होतं की बाबा बाप म्हणून त्याला एक कॉल कर तू. तर मी म्हणायचे नाही नको म्हटलं कशाला उगाच आता जाऊ दे जे काही दिवस झाले गेले म्हटलं मरू दे तिकडं. आता त्याचा विषयच घ्यायचा नाहीये मला नाही राहायचं त्याच्यापाशी. कारण एवढं त्रास सहन केलाय मी माझ्या बाळासाठी किंवा बाळाला पण त्याने त्रास दिलाय. बाळासाठी तो काय करू शकत नाही. तू पुढे काय करणार आहे, काय येणार आहे. आलं तरी म्हटलं तो पाचीला जसा पिऊन आला होता तसंच येणार. आता पण बर्थडेला पण तेच होणार. त्याच्यापेक्षा म्हटलं नको. पण तरी पण माझ्या आई वडिलांचं म्हणणं की नको बाबा आपण आपल्या पद्धतीने किंवा आपल्या रीतीभाती आपण चुकवायच्या नाही. ते चुकले त्यांचं जाऊ द्या पण आपण चुकून उपयोग नसतो. कसं असं आपली बाजू मुलीची आहे. मुलीच्या बाजूने जर एखादी गोष्ट चुकली तर ती एवढी गोष्ट एवढी करतात. हे जगाची पहिल्यापासूनची रीतच आहे की जावाईने काही जरी केलं किंवा काय नाही केलं तरी ती जावायला कुणी काय बोलत नाही. पण आपण मुलीच्या इकडच्या म्हणजे सुनांच्या ह्या साईडनी जर कुणी काही थोडं जरी बोललं तेवढी गोष्ट असते ती एवढी करतात सासरची लोक. त्याच्यामुळे आपलं सांगायचं कर्तव्य एक आपण एक रीत म्हणून त्यांना सांगूयात.
तर मी नाही होय करत मग त्यांनी तर नंतर म्हटलं ठीक आहे चालते मग करा फोन. आता फोन केला, तिथून पुढे काय झालं काय नाही, तो बर्थडेला आला की नाही आला ते जर बघायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला नेक्स्ट पार्ट हा तो बर्थडेला आला किंवा नाही आला किंवा काय झालं काय नाही, बर्थडे मी केला का नाहीच केला बर्थडे तो यायचा म्हणून किंवा काय, जर हा पार्ट तुम्हाला पुढचा पार्ट बघायचा असेल तर तुम्हाला हा पार्ट पूर्ण बघा आणि नेक्स्ट पार्टची तुम्हाला वाट बघावं लागेल उद्या. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा पार्ट तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट. धन्यवाद.